वाशिम जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जर बघितलं तर मान्सून दाखल झाला होता आणि त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली होती। जवळपास सोयाबीन असो, तूर असो, हळद या पिकाची पूर्णतः पेरणी झाली होती। मात्र सध्या परिस्थिती जर बघितलं तर मागील 8 दिवसापासून वाशिम जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे। त्यामुळे शेतकरी हा चिंतेत आला आहे। अनेक ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही त्या ठिकाणी जर बघितलं तर पिके करपत असलेलं चित्र आहे। सध्या परिस्थिती मी कामटवाडा या शिवारात आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे। यामुळे या शेतकरी हा आता सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे पूर्णतः शेतामध्ये जे पिके येतं ते वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती स्प्रिंकलरद्वारे हे पाणी देत असल्याचं चित्र आहे। सध्या आपण बघू शकतो या ठिकाणी जर बघितलं अजून जर या बोरवेलला पाणी काही दिवसापूर्वी असं इतकंच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पुढील काही दिवसात जर पावसाळ्याचा पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत या परिसरातील जे शेतकऱ्यांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देणं चालू आहे ते शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती दादा। परिस्थिती तर गंभीर आहे, पण हे ठिबक सिंचनामुळे थोडं पिकाला राहत मिळत आहे, पण हे बोरवेलचं पाणी कधी संपल याची काही गॅरंटी नसते। त्याच्यामुळे वरचा पाणी अत्यावश्यक आहे, तरी ठिबक सिंचनामुळे थोडं राहत मिळत आहे। नक्कीच मला सांगा तुमच्या इथे किती एकर शेती आहे आणि किती स्प्रिंकलर म्हणजे पाणी कसं देणं चालू आहे, कधीपासून लावलं? पाणी कालपासून लावेल आहे, पण शेती 8 एकर आहे, हां. पण पाणी किती पुरल किती नाही त्याची काही गॅरंटी नसते। त्याच्यामुळे वरचा पाणी आला तर तितकी मेहनत पण वाचते आणि शेतकऱ्याला आराम पण भेटते। नक्कीच हे होते आपल्यासोबत कामठवाडा येथील शिवारातील जे शेतकरी येतात त्यांच्या शेतकऱ्यांनी जे पावसाने दडी मारली त्यामुळे कालपासून या शेतकऱ्यांनी सिंचनद्वारे पाणी देणं चालू आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला वाचवण्यासाठी ही धडपड दिसून येते। तसेच जर वरचा पाऊस आला तर या शेतकऱ्याला समाधानाचं वातावरण होणार, कारण की येणाऱ्या दिवसात हे बोरवेल किती दिवस चालेल ही त्याला अपेक्षा नाही, किती चालेल ते आणि पुढचा पावसाळ्यात पाऊस आला तर त्याची मेहनतही वाचणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।